आलेला आहे नानकटाई। नानकटाई कोणाकोणाला आवडते? आमच्या गावची नानकटाई खूप टेस्टी लागते ऍक्च्युली। हे बटर आहेत, हे पण असं साखर लावलेलं समथिंग खारी टाइप काहीतरी आहे, एक वेगळ्या शेप मध्ये, हार्ट शेप मध्ये। समोसा आहे की हार्ट शेपची खारी काय माहिती। आणि अजून एक पॅकेट आहे मस्का पावचं। आणि हे ना लिटरली माझ्या घरी सगळ्यांना आवडतात। थोडेच दिवसामध्ये हे तुम्हाला एवढे दिसतात पण ते संपणार आहेत। सो आणि हा जो आहे हा गावचा फरसाण आहे। पण हे सगळं जे आहे ते पण आहे आणि मम्मी पण खूप काय काय घेऊन आली, चिवडा वगैरे। वेलकम बॅक। सो मी आत्ता जस्ट ऑफिसवरून आलेली आहे, जसं की तुम्ही बघू शकता। आणि जस्ट फ्रेश होऊन आलेली आहे मी, 5-10 मिनिटं झालेत मला येऊन। आणि आता मला जोरात खूप भूक लागली आहे, सो मी आता जाते खायला। मम्मीने मस्त चहा बनवलेली आहे। आणि हां, कालचा आपला जो एक व्हिडिओ आला तो होळीचा व्हिडिओ होता। होळीचा आणि जे शिमगा ज्याला बोलतात, जे गावाला सेलिब्रेट करतात, म्हणजे गावाला हे सगळं खूप जास्त होतं। सो ॲक्च्युली मला थोडेफार क्लिप्स भेटलेले गावच्या होळीचे आणि शिमग्याचे, सो ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। आय होप तुम्हाला आवडले असतील। आणि तुमच्या गावाला पण कसा सेलिब्रेट करतात होळीचा सण ते मला नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगू शकता। सो मला थोडेफार क्लिप्स भेटले, तर त्यामुळे मी ती क्लिप्स तुमच्यासोबत शेअर केले की आमच्या गावाला असा सेलिब्रेट करतात म्हणजे होळीचा सण। सो या आय होप की तुम्हाला आवडला असेल। आणि आता जस्ट मी आलेली आहे तर मला खूप जोरात भूक लागलेली आहे आणि मम्मीने मस्त आमच्यासाठी ब्लॅक टी बनवलेली आहे। सो आता मी चालली आहे खायला। आणि आजचा जो व्लॉग आहे आपला एकदम सिम्पल होणार आहे, पण लेट्स सी आज आपण काय काय करतोय। सो चला आता पहिले जाऊन खाऊया, कारण मला भूक लागली आहे। बनवलीस चहा मम्मी? हे बघा ब्लॅक टी मम्मीने बनवलेली आहे। आणि हा मस्का पाव कोणी आणला? पूजाने। अच्छा, ही माझी बहिणी पण गावाला गेली होती तिच्या, सो तिने हा मस्का पाव आणलेला आहे गावावरून। आणि सिरियसली म्हणजे मी लास्ट टाइम पण तुम्हाला आय थिंक सो दाखवलेलं एक ब्लॉगमध्ये की शॉर्टमध्ये, आय डोंट नो, पण आमच्या गावचा जो हा मस्का पाव असतो ना खूप खूप भारी लागतो। आणि ते क्रीम रोल टाईप पण येतं। सो ते क्रीम रोल टाईप पण मी तुम्हाला आय थिंक सो दाखवलेलं की माहित नाही दाखवलं की नाही, पण एक तर मी शॉर्ट बनवलेलं तर मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन। सो हा आहे ना मस्का पाव खूप खूप टेस्टी लागतो। आणि जेव्हा पण आमच्या घरातले जातात गावाला तेव्हा हा मस्का पाव आणि गावचे बटर वगैरे सगळं घेऊन येतात। हे काय, हे पण सगळं घेऊन आले? अच्छा, हे सगळं पण घेऊन आलेलं आहे नानकटाई। नानकटाई कोणाकोणाला आवडते? आमच्या गावची नानकटाई खूप टेस्टी लागते ऍक्च्युली। हे बटर आहेत, हे पण असं साखर लावलेलं समथिंग खारी टाइप काहीतरी आहे, एक वेगळ्या शेप मध्ये, हार्ट शेप मध्ये। समोसा आहे की हार्ट शेपची खारी काय माहिती। आणि अजून एक पॅकेट आहे मस्का पावचं। आणि हे ना लिटरली माझ्या घरी सगळ्यांना आवडतात। थोडेच दिवसामध्ये हे तुम्हाला एवढे दिसतात पण ते संपणार आहेत। सो आणि हा जो आहे हा गावचा फरसाण आहे। तर हे सगळं माझी वहिनी घेऊन आलेली आहे आणि मम्मीनी पण खूप काय काय आणलंय, सो ते आता ठेवलं डब्यामध्ये। पण हे सगळं जे आहे ते पण आहे आणि मम्मी पण खूप काय काय घेऊन आली, चिवडा वगैरे। सो आता मी पटकन खाऊन घेते, मला खूप जोरात भूक लागली आहे गाईस। आणि ब्लॅक टी मी आज पिते, कारण की संध्याकाळी ब्लॅक टी प्यायला मला खूप आवडतं। सो ब्लॅक टी पिते मी आता। सो चला मी आता पहिले खाऊन घेते गाईज। माझं खाऊन झालेलं आहे आणि मस्त मी आता पोट भरून नाश्ता केलेला आहे। ॲक्च्युली मला खूप जास्त भूक लागलेली आज। सो बस आता मी थोडं माझं काम करेन, व्हिडिओज वगैरे एडिट करायचे सो ते थोडंसं करेन। आणि हां, जेव्हा आता मध्ये माझी मम्मी गावाला गेली होती तर तेव्हा आम्ही बाहेरचं खूप खाल्लं, म्हणजे पिझ्झा, चायनीज, खूप काय काय खाल्लं आहे, कारण की मम्मी घरी नव्हती। सो माझा भाऊ त्याने मस्त एव्हरीडे 2-3 दिवस मम्मी नव्हती, काहीतरी तिन्हीच्या दिवस त्यांनी बाहेरून पिझ्झा, सँडविच आणि चायनीज, लॉलीपॉप वगैरे सगळं मागवलेलं। सो 3-4 दिवस आम्ही बाहेरचं खूप खाल्लंय। आणि सो त्यामुळे मग मी बाहेरून येताना असं काही खाल्लं नाही, कारण की खूप दिवस कंटिन्यू 3-4 दिवस बाहेरचंच खातोय। सो आता मम्मी घरी आलेली आहे, सो घरचंच खाणं प्रेफर करते मी। आणि बस आता थोडा वेळ मी माझं काम वगैरे करून घेते आणि मग भेटते तुम्हाला। आणि मम्मी आहे ना किचनमध्ये जेवण बनवते, सो चला बघूया काय बनवते आज मम्मी जेवण। मम्मी आज काय जेवण बनवते? डाळ, इथे मम्मीने डाळ करण्यासाठी ठेवलेली आहे, मुगाची डाळ। आणि काय? डाळ, सुक्कट बटाटा, शेंगाचं कालवण नंतर करेन। आणि ही डाळ मी गावच्या पद्धतीने चुरून घातली बघ। चुरून डाळ अशी होते? रोज कशी घालतेस?
कुकरला लावून फोडणी देते. ही अशी चुरून घेतली, कांदा लसूण कढीपत्ता घेऊन चुरली, मीठ घेऊन हळद हिंग तेल आणि मग हे पाणी घातलं. ठीक आहे, बघूया जेवणामध्ये काय मी जेवताना दाखवते तुम्हाला. Early the next morning. हे गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आहे नेक्स्ट डे आणि ॲक्च्युली काल काय झालं माहिती आहे, मी नाश्ता वगैरे केला, त्याच्यानंतर मी माझं काम वगैरे करायला घेतलं आणि नंतर मग मम्मीने मला अचानक जेवण दिलं, डिनर. सो नंतर मी शूटच करायला विसरले, म्हणून मम्मी बोलली की आता चला सकाळी आपण शूट करूया. सो ॲज यू कॅन सी की मी रेडी झालेली आहे ऑफिसला जाण्यासाठी आणि आता वाजलेले आहेत 9:30. सो मम्मीने आता मला मस्त नाश्ता दिला आहे. मम्मी काय नाश्ता दिला आहेस तुम्हाला? उपमा चहा आणि बस एवढंच. उपमा आणि चहा, दुसरं काय. आणि टिफिनला काय आज? टिफिनला ताक, मेथीचे पराठे, शेजवान चटणी, दही. ओके, चला बघूया. सो हे बघा, इथे आहे माझी चहा, इथे आहे उपमा आणि इथे आहे माझा डब्बा वगैरे सगळं पॅक करून ठेवला आहे मम्मीने व्यवस्थित. सो आता मी चहा पिऊन घेते गाईस, नाश्ता करून घेते आणि मग तुम्हाला संध्याकाळी भेटते, कारण आता मला निघायचं ऑफिसला. सो मला लेट व्हायला नको, त्यामुळे मी आता पटकन नाश्ता करते आणि मग निघते ऑफिसला जायला. बाय बाय. चहा घेतेस मम्मी? चहा घेतेस? घेतलीस पण? गावचा फरसान. मी पण आलेली आहे आता जस्ट ऑफिसवरून. आता मी पण जाते चहा घ्यायला आणि काल मी अनफॉर्च्युनेटली चहा घेतल्यानंतर व्हिडिओ काढायला विसरली, पण आज मी काढणार. आज जेवणासाठी काय बनवणार आहेस मम्मी? मटर पनीरची भाजी, सँडविच, ब्रेड आणले. परत सँडविच? भाजी ठेवली नाही मग ती खराब होईल झाली ना, म्हणून करायचं आहे. अरे यार, त्या दिवशी आम्ही सँडविच बनवून खाल्लं घरी, पण तेव्हा मी व्लॉग नाही काढला. पूर्ण आम्ही हे एक पॅकेट संपवलं आणि आज परत सँडविच. मग ती भाजी ठेवलेली राहिली ना, ती खराब होईल म्हणून करून टाकूया. ओके. आणि सँडविच, मटर पनीरची भाजी, डाळ, भात, चपाती, एवढं सगळं संपलं. नंतर तुम्हाला भेटते. आता खाताना मी दाखवणार नाही, कारण परत तेच दाखवण्यापेक्षा मी पहिले खाऊन घेते आणि मग तुम्हाला भेटते. 2 hours later. गाईज, मी आता घेतलेला आहे जेवायला आणि जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्ही आज बनवणार आहोत सँडविच. सो मी बनवलेलं आहे आणि सगळ्यांसाठी मी सँडविच बनवलं, त्यामुळे मला शूट करायला एवढा टाईम नाही भेटला. तुमच्यासोबत सँडविचची रेसिपी शेअर करायला वेळ नाही भेटला एवढा, पण हे मी आहे ना माझ्यासाठी एक वेगळं असं स्पेशल सँडविच बनवलं. म्हणजे आज मम्मीनी जेवणासाठी आहे ना मटर पनीर ग्रेव्ही बनवलेली. सो मी ते जे मटर पनीर ग्रेव्हीमध्ये जे पनीर होते ना, ते मी माझ्या सँडविचमध्ये टाकले. जास्त काही स्टफिंग नाही केलं मी. नॉर्मली जस्ट मी जो म्हणजे जे चटणीज अँड ऑल लावले होते सँडविचेसला तेच लावलं आहे आणि बस यामध्ये मी जे मटर पनीर ग्रेव्हीमधले पनीर होते ते असे पीसेस करून टाकलेत आणि चीज टाकले. दॅट्स इट. आणि ट्रस्ट मी गाईज, एवढं टेस्टी झालेलं नाही. ओ माय गॉड. तुम्ही बघू शकता, दिसायला पण एवढं टेम्पटिंग वाटतं आणि खायला त्यापेक्षा पण जास्त टेस्टी होतं. मला असं वाटतं आजपर्यंत मी बनवलेलं सगळ्यात बेस्ट सँडविच होतं हे आणि मी सगळ्यांसाठी परत एकदा नक्की बनवेन हे सँडविच आणि तेव्हा मी तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी ही शेअर करेन. सो बस आज पुरतं एवढंच. सी यू इन द नेक्स्ट वन. टिल देन